नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारलेल्या महत्त्वाच्या गणितांचा आपण सराव करत आहे. आज काही महत्त्वाचे गणित पाहू जे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. पहा, पहिलं गणित आहे 65 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण खर्च 7800 म्हणजे 7800 रुपये आहे. तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण खर्च किती येणार? ठीक आहे. तर पहा, गणित आहे सरळ, लॉजिकली आपण सोडू एकदम सोपी पद्धतीने. पहा, 65 विद्यार्थ्यांसाठी किती विद्यार्थी एकूण? 65. आणि या 65 विद्यार्थ्यांसाठी एकूण खर्च किती येतो? 7800 म्हणजे 7800. ठीक आहे. आता आपण हे गणित दोन प्रकारे सोडू शकतो. ठीक आहे. तर आता 65 विद्यार्थ्यांची जो खर्च आला तो आला 7800 रुपये. ठीक आहे. तर 90 विद्यार्थ्यांचा किती खर्च येणार? ठीक आहे. सरळ सरळ काय होणार? तिरपा गुणाकार 90 गुणेला 90 गुणेला 7800. ठीक आहे. आणि इथे 65 गुणेला x आहे, म्हणजेच आपण सरळ सरळ 65 भागीला घेऊ. मी एक स्टेप कमी केलेली आहे, कारण की तिरपा गुणाकारामध्ये ज्याला गुणेला x असतो आपण तो भागीला घेतो. ठीक आहे. इथे एक भाग देऊ सोपा, 5नेच भाग देऊ. 5 1 5 उरला 1 झाले 5 15, 5 त्रिक 15. इथे 5ने भाग देऊ. 5 1 5 राहिले 4 आणि हा 0 40, 8 5 40. ठीक आहे. आता इथं भाग जातो पुन्हा, 13 1 13, 13 सकम 78 आणि हे 2 0. ठीक आहे. आता इथे राहिलं काय? मग आता 18 गुणेला 600. 18चा पाढा तुम्हाला सर्वांना माहीत असेल. आपल्याला 1 ते 30 पाढे पाठ करायचे आहे. नसेल पाठ होत तर आपण याची एक शॉर्टकट ट्रिकसुद्धा पाहणार, जेणेकरून तुम्हाला सोपे जाईल. ठीक आहे. तर मग आता 18 सक 108 आणि हे 2 0. कितीला उत्तर? 10,800. पर्याय क्रमांक 2. आता हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू. आता काय करायचं आपल्याला? इथे 65 विद्यार्थ्यांचा खर्च दिलेला आहे 7800. तर आपण एका विद्यार्थ्याचा खर्च काढायचा आणि त्याला 90 विद्यार्थ्याने गुणायचे. ठीक आहे. करून पाहू एकदा. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ते तुम्ही शिकू शकता. पहा, 65 विद्यार्थ्यांचा खर्च किती येतो? 7800 रुपये. तर एका विद्यार्थ्याचा खर्च काढायचा असेल तर आपल्याला 7800ला एकूण विद्यार्थ्याने भागावे लागेल. किती आहे? 65. पुन्हा भाग देऊ. जसा याआधी आपण भाग दिला, इथे भाग जातो. 13 5 65 आणि 13 सकम 78. सॉरी, 13 5 65 आणि 13 सकम 78. राहिलं काय मग? 600 भागेला 5. पुन्हा भाग जातो. 5 1 5, 12 5 60. 12ने भाग जातो किंवा 5 1 5 राहिला 1 आणि इथे झालं 10, 5 2 10 असं सुद्धा करू शकतो. ठीक आहे. तर 120 आलं. म्हणजेच काय? तर एका विद्यार्थ्याला 120 रुपये खर्च येतो. तर आपल्याला किती विद्यार्थ्यांचा पाहिजे? 90 विद्यार्थ्यांचा. तर 90 विद्यार्थ्यांचा एका विद्यार्थ्याच्या खर्चाशी गुणाकार, सरळ सरळ गुणाकार होईल. 2 0 देऊन द्यायचे आधीच. नंतर 9 1 9, 9 2 18, 18शी 8, हातचाला 1, 9 1 9 आणि 1 10. उत्तर आलं आपलं 10,800. पर्याय क्रमांक 2. सूत्राचा वापर न करता आपण 2 पद्धतीने उत्तर काढलेलं आहे. समजलं सर्वांना? जर समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आणखी मी त्याला एक्सप्लेन करू शकतो. आणि सोबतच तुम्हाला कोणता टॉपिक हा गणितामध्ये कठीण जातो तो कमेंट नक्की करा, जेणेकरून त्या टॉपिकवर आपण व्हिडिओसुद्धा घेऊ. पुढचं गणित पाहू. 32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजेच उत्तर 18.405 येणार? जसे गणित म्हटलेले आहे तशी आपण मांडणी करू. पहा कसं होईल. 32.104 यामधून किती वजा केले पाहिजे? वजा किती तर माहीत नाही, तर किती वजा केले तर उत्तर 18.405 येणार. ठीक आहे. अगदी सोपी गणित आहे. फक्त आपल्याला वजाबाकी आली पाहिजे. कशाची? दशम चिन्हाची. पहा, इथे वजा x आहे. आपण xला इकडे घेऊन ही संख्या या बाजूला घेऊ. तर 32.104, जर हा x इकडे वजा आहे, इकडे गेला तर अधिक होईल. आणि ही संख्या अधिकमध्ये आहे, इकडे येणार तर वजा होईल. तर वजा 18.405 बरोबर x. ठीक आहे. आता ही आडवी मांडणी जर तुम्हाला वजाबाकी येत असेल तर आडवी लिहायची, किंवा आपण उभीसुद्धा लिहू शकतो. उभी मांडणी आपण करू. पहा, 32.104 वजा दशमचिन्हाखाली दशमचिन्ह द्यायचं 18 आणि दशमचिन्हानंतर 405. दशमचिन्ह हे खाली एक आले पाहिजे, जेणेकरून आपली बेरीज वजाबाकी चुकणार नाही. ठीक आहे. तर करा वजाबाकी. पहा, 4मधून 5 जाते का? नाही. तर आपण उसनं घेतला. किती होणार? 14. 14मधून 5 गेले
9 राहिले आणि 2तून 1 गेला 1 राहिला, तर 13.699 पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे. गणित एकदम सोपी होतं. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण दशम चिन्हाची वजाबाकी करतो तेव्हा चिन्ह जे दिलेलं असते त्या चिन्हास खाली ते चिन्ह लिहायचे, जेणेकरून आपली बेरीज वजाबाकी चुकणार नाही. पुढचं गणित पाहू. पहा, 2400 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? अगदी सोपी गणित आहे. पहा, टक्क्यामध्ये विचारलं आहे गणित, तर 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? आता 2400 हे काय झालं? 100% झाले. ठीक आहे, हे झाले 100%. आपल्याला काय पाहिजे? 144 म्हणजे किती टक्के? तर मग आपण काय करायचं? 2400 म्हणजे 100%, तर 144 म्हणजे किती टक्के? या पद्धतीने आपण गणितामध्ये खूप सारे प्रकार इझिली सॉल्व करू शकतो. काय होणार? तिरपा गुणाकार 144 गुणेला 100 भागेला, जसं आपण याच्या आधी पाहिलं, गुणेला x जर असेल तर आपण तो भागीला लिहितो 2400. ठीक आहे, 0 0 कटून जातील. ठीक आहे, राहिलं इथं भाग जातो. इथे सरळ दिसत आहे की 12चा वर्ग दिलेला आहे, तर इथे 12 2 24 आणि इथे 12 144. पुन्हा भाग जातो. 2 1 2 आणि 2 1 12. राहिले किती? 6%. ठीक आहे, तर 144 म्हणजेच किती टक्के? तर 6%. पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित पाहू. तर प्रश्न आहे, जर P हा यमचा भाऊ आहे. प्रश्न वाचतानाच आपण सॉल्व करू. पहा, P हा यमचा भाऊ आहे, तर P हा यमचा भाऊ आहे. भाऊ बहीण असेल तर आपण बाजूने लिहितो. भाऊ आहे म्हणजेच प्लसमध्ये लिहू आपण. ठीक आहे, मेल प्लस फिमेल मायनसमध्ये लिहितो आपण या गणितामध्ये. तर पहा, P हा यमचा भाऊ आहे, एक आपण लिहिलं इक्वेशन. नंतर Q हा यमचा मुलगा आहे. मुलगा मुलगी आपण खालच्या बाजूने लिहितो. Q हा यमचा मुलगा आहे, तर हा झाला Q मुलगा कोणाचा? यमचा. ठीक आहे, यम मेल फिमेल सध्या माहीत नाही. काय म्हणते? पीची मुलगी आर, पीची मुलगी आर मायनसमध्ये हिचे लग्न टीशी झाले. हिचे लग्न कोण झाले? टीशी. यम आणि यस या बहिणी आहेत. यम आणि यस, यमसुद्धा मायनस आणि यससुद्धा मायनस, म्हणजे दोन्ही व्यक्ती फिमेल आहेत. आता यम आणि यस या बहिणी आहेत, तर यसचे क्यूशी नातेसंबंध काय असेल? तर पहा, क्यूची यम कोण आहे? आई आहे, आणि यमची यस बहीण आहे. आईची बहीण ही आपली काय असते? मावशी. तर पर्याय क्रमांक 4 मावशी. समजलं सर्वांना? आता हे जे इक्वेशन मी सोडवलेलं आहे, आता याची आपण एक मेथड, जे बेसिक मेथड आहे ते आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की आपण मेल असेल तर प्लस लिहितो, फिमेल असेल तर मायनस लिहितो. ठीक आहे, बहीण भाऊ किंवा पिढी जेव्हा बदलते तेव्हा आपण व्यक्ती एक खालीवर लिहितो, आणि पिढी जेव्हा सोबत असते तेव्हा आपण साईडला लिहितो. ठीक आहे, तर याच प्रकारे आपण इक्वेशन पुढेसुद्धा सॉल्व करू, तेव्हा आपण पूर्ण कन्सेप्ट समजून घेऊ. पुढचं गणित पाहू. पहा गणित, माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. गणित वाचताना सॉल्व करू. माझ्या घरी, ठीक आहे, समजा घर आहे. माझ्या घरी मी पूर्वेकडे म्हणजे या बाजूला तोंड करून उभा आहे. ठीक आहे, हा व्यक्ती आहे. नंतर काय म्हणते? नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो. ठीक आहे, पूर्वेकडे तोंड करून उभा असेल तर डावी बाजू वरच्या साईडला येणार. तर डावीकडे 10 मीटर मी गेलो म्हणते. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो. आता या बाजूला त्याचं तोंड आहे, उजवीकडे म्हणजेच या बाजूला, तर उजवीकडेच किती मीटर गेलो? 5 मीटर. ठीक आहे, हे 10 मीटर, हे 5 मीटर राहणार. नंतर 5 मीटर मी दक्षिणेकडे गेलो, म्हणजेच खालच्या बाजूला 5 मीटर गेलो. ठीक आहे, नंतर तेथून 5 मीटर पश्चिमेकडे गेलो, पश्चिम दिशाच. आता या साईडला पूर्व आहे तर या साईडला पश्चिम राहणार, तर 5 मीटर पश्चिमेला गेलो. ठीक आहे, या ठिकाणी तो व्यक्ती आलेला आहे. तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? तर तो व्यक्ती, घर जर या बाजून असेल तर तो व्यक्ती या बाजूने आहे, म्हणजेच उत्तर दिशा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न वाचताना नीट वाचायचा, कारण की इथे जर म्हटलं असतं की मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे तर उत्तर, पण प्रश्न जर असा असता की माझ्या कोणत्या दिशेला माझे घर आहे तर मग दक्षिण. प्रश्न जर फिरला तर आपलं उत्तरसुद्धा बदलते. इतकं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. समजलं सर्वांना? अगदी सोपी गणित होतं. पुढचा पाहू.
पहा गणित, सी ही एची एकुलती एक नणद आहे. ठीक आहे, नणद म्हणजेच काय, पतीची बहीण. ठीक आहे, तर मग एचा पती आपण स्टार काढू, सध्या माहीत नाही कोण आहे तर. ठीक आहे, ए झाली पत्नी, हा झाला पती, आणि पतीची सी झाली बहीण. ठीक आहे, आता सी ही बीची आत्या आहे. सी ही बीची आत्या म्हणजे कोण, वडिलाची बहीण. आता इथे सी ही बीची आत्या आहे म्हणजेच आता इथे जर ही बहीण आहे तर यांचाच मुलगा किंवा मुलगी कोण होणार, बी. यामुळे बी ही सीची कोण झाली, भावाची मुलगी, म्हणजेच सी ही झाली आत्या. आता काय म्हणते, डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. आता इथे एकच भाऊ आहे, तो म्हणजेच हा आपण जो स्टार केला आहे हा कोण झाला मग आता, डी. इथे आपलं इक्वेशन सॉल्व झालं. आता प्रश्न आहे की तर ए आणि डी ची कोण आहे, सॉरी ए ही डीची कोण आहे, तर ए ही डीची कोण आहे, पत्नी. पर्याय क्रमांक सी. सी झाली पत्नी. पहा, वन लाईनर क्वेश्चन आहे पण कधी कधी कन्फ्यूज होतात, त्यामुळे आपण सराव करत असतो. ठीक आहे, पुढचं गणित पाहू. पहा, 7/12 7/12 चे म्हणजेच गुन्हेला 6%, 6/100 बरोबर किती. ठीक आहे, तर इथे सरळ भाग जातो. 6 1 6, 6 2 12. आता इथे आपल्याला दिसत आहे की 3.5 35 35 35, म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथे आपण पॉईंटमध्ये उत्तर काढू शकतो. तर सरळ सरळ इथे पॉईंटमध्ये आपण घेऊन घ्यायचे बे एक बे, आणि इथे जर 7चे अर्ध गेले तर किती होतात, 3.5. तर राहिलं काय, 3.5 भागेला 100. आता अशा वेळेस तुमच्या सर्वांना माहीत असेल की जर खाली शून्य असेल तर तितकेच घरं आपण दशांश चिन्हाच्या आधी देतो. ठीक आहे, तर आधी एक घर सोडून 5 आधीच आहे, 2 घर आपल्याला आणखी वळवायचे आहेत. एक म्हणजे त्याच्यात येणार हा 3सुद्धा, आणि आणखी एक घर वळवायचं आहे तर आपण 0 लिहू आणि दशांश चिन्ह. ठीक आहे, तर आपलं उत्तर होईल 0.035, पर्याय क्रमांक 3. किंवा तुम्ही सरळ सरळ तिरपा भागाकार न करता गुणाकार करून सुद्धा करू शकता. कसं होईल, इथे गुणाकार होईल 7 सकम 42 भागेला 12 × 100 म्हणजेच 1200. आता भाग देऊ, कसं होईल, 0 बाजूला ठेवून 12ने 42ला भाग देऊ. कसं होईल, 12 भागाकारामध्ये 42, 12 त्रिक 36, तर 12 त्रिक 36 लिहून घेऊ. 42मधून 36 गेले, 6 राहिले, पॉईंट इथे येणार 0, 12 पंच 60, आणि इथे 60 बाकी राहणार 0. ठीक आहे, तर काय आलं आपलं उत्तर, 3.5. आपण 0 बाजून जे ठेवलेले होते ते 0 आपण दशांश चिन्हाच्या आधी देऊन देऊ. कसे होईल मग, 0.035, पर्याय क्रमांक 3. सोपं होतं. आपण उत्तर कसंही काढू शकतो. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही गणित सॉल्व करा. पुढचं गणित पाहू. पहा गणित, इथे बोडोमासचं आपल्याला सूत्र महत्त्वाचं आहे. आधी कंसानंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. तर आपण भागाकार करून घेऊ. आधी कंसामध्ये कंस आहे तर काय करायचं, आधी आपण हा कंस सोडू. काय आहे, 27 भागीला आहे म्हणून आपण खाली लिहू 9 गुणेला 4 वजा 3. ठीक आहे, इथे भाग जातो 9 1 9, 9 त्रिक 27, भागाकार नंतर गुणाकार, तर 4 त्रिक 12 वजा 3, 12मधून 3 गेले 9 राहिले. ठीक आहे, आता इथे राहिलं काय मग, 21 भागेला, तर सरळ लिहून घेऊ. 21 भागेला म्हणजेच खाली आपण लिहू शकतो छेदामध्ये 9. भाग देऊ, 3 त्रिक 9 आणि 3 7 21, तर किती आला भागाकार, 7/3. आता याला आपण पॉईंटसुद्धा करू शकतो, पण पर्यायामध्ये हेच उत्तर दिलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 2 7/3. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व करताना, गणित सोडवताना पर्याय लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण आपलं उत्तर इथे जर निघू शकते, म्हणजे समजा एक पर्यायामध्ये जर 21/9 असेल आणि इथे जर 21/9 आपलं उत्तर आलं असेल तर आपल्याला पुन्हा भाग द्यायचे काम पडत नाही. ठीक आहे, पुढचं गणित पाहू. पहा, इथे गणित आपल्याला काही सराव ज्या पाहिल्या आपण महत्त्वाचे ते झालेले आहेत. याच प्रकारे आपण 2019 पासूनचे सर्व गणित या यूट्यूब चॅनलवर पाहत आहे. तर या प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच तुम्हाला कोणताही कन्सेप्ट जर क्लिअर होत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्या टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊ शकेल.
ठीक आहे तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.